नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजी संबंधित करंट अफेअर्स. ठीक आहे, तर चला पाहूयात. मित्रांनो, यामध्ये आपल्याला कम्प्युटर्स म्हणा किंवा त्याचप्रमाणे कुठले तरी नवीन शोध लागलेला आहे विज्ञानामध्ये, त्याचप्रमाणे कुठल्या कमिटीचे काय रेकमेंडेशन आहेत, या संबंधीचे सगळे करंट अफेअर्स आपण यामध्ये इन्क्लुडेड केलेले आहेत. ठीक आहे, इन्क्लूड केलेले आहेत. तर चला पाहूयात. आय टी कम्प्युटर्स, बी एन श्रीकृष्णा कमिटी. मित्रांनो, बी एन श्रीकृष्णा कमिटी ही डेटा प्रोटेक्शन संबंधी होती. म्हणजेच या कमिटीने डेटा प्रोटेक्शन संबंधी रेकमेंडेशन्स दिली होती. म्हणजेच जर आपण पाहायला गेलो, यांच्या रेकमेंडेशन्स कशा संबंधी होत्या, तर आपण जे पेमेंटचं ट्रान्झॅक्शन करतो ऑनलाईन, म्हणजे आपण समजा ATMमधून कुठून पैसे काढले, ठीक आहे, तर काय होतं की जे आपल्याला सर्व्हिस प्रोव्हायडर्स होते ते बाहेरच्या त्यांचे सर्व्हर्स होते ते बाहेरच्या देशात होते. म्हणजे आता समजा की आता एक मास्टरकार्ड म्हणून कंपनी, आपण जे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वापरत असतो. आता समजा मी ATM कार्ड कुठेतरी स्वाईप केलं, ठीक आहे, आणि पेमेंट केलं, तर ती माहिती काय, कुठलं पेमेंट केलं, किती पेमेंट केलं, टायमिंग काय, ही सगळी माहिती भारतामध्ये स्टोअर न होता ती त्यांच्या US किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये असणाऱ्या डेटाबेसमध्ये स्टोअर होत होती. ठीक आहे, तर बी एन श्रीकृष्ण यांचं म्हणणं हेच होतं की जे आपले भारतीय आहेत, भारतीय नागरिक आहेत, त्यांचे पेमेंट ट्रान्झॅक्शन मग ते कुठल्याही कंट्रीमध्ये त्यांनी करावं, आउट ऑफ इंडिया करावं किंवा भारतात करावं, ठीक आहे, किंवा इंडियात करावं, ते पूर्णपणे भारतामध्ये भारतीय डेटाबेसमध्ये किंवा भारतामध्ये असणाऱ्या डेटाबेसमध्येच स्टोअर व्हावं. ठीक आहे, ते कुठेही बाहेरच्या डेटाबेसमध्ये स्टोअर नसावं. तर त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही 6 महिन्याच्या आत हे सगळी ही सगळी प्रोसेस तुम्ही 6 महिन्याच्या आत कंप्लीट करा. म्हणजे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स होते RBI बरोबर रजिस्टर्ड, त्यांनाच हे अप्लाय होतं. ठीक आहे, 6 महिन्याच्या आत त्यांना करायला सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी हे पण सांगितलं, जर कुठल्या भारतीयाने बाहेरच्या देशामध्ये ट्रान्झॅक्शन केलं तर तिकडचं ट्रान्झॅक्शनचा डेटा 24 तासाच्या आत डिलीट करून तो डेटा आपल्या भारतीय सर्व्हर्समध्ये, भारतीय डेटाबेसमध्ये स्टोअर करावा. ठीक आहे, तर अशा जस्टिस बी एन श्रीकृष्ण यांनी कमिटीने अशा रेकमेंडेशन्स दिल्या होत्या. ठीक आहे, तर हे आहे जस्टिस बी एन श्रीकृष्णा कमिटी. आता पुढे जाऊया. नेट न्यूट्रॅलिटी. मित्रांनो, न्यूट्रॅलिटीचा अर्थच होतो की समान, सर्व समान. म्हणजेच जी एकाला सर्व्हिस दिली जाते, म्हणजे उदाहरणासाठी समजवण्यासाठी सांगतोय, जी एखाद्याला सर्व्हिस दिली जाते ती दुसऱ्याला सुद्धा सर्व्हिस दिली जावी. याचा अर्थ तोच आहे की नो प्रेफरन्स टू एनीवन. म्हणजे काय, आता समजा की मी एका कंपनीचा एक सिम कार्ड घेतलं, म्हणजे समजा जिओचं घेतलं आहे, तर मी पण तेवढाच पॅकसाठी पैसे भरलेत, म्हणजे एक 150 रुपयाचा पॅक मारला आहे मी, ठीक आहे, डेटा पॅक, आणि माझ्या मित्राने पण तेवढाच पॅक मारला आहे, पण मला सर्व्हिस चांगली भेटते, त्याला सर्व्हिसच चांगली भेटत नाही. माझे व्हिडिओ चांगले प्ले होतात, त्याचे व्हिडिओ चांगले प्ले होत नाही आहेत. तर ही एका प्रकारे आपण म्हणू शकतो की नेट न्यूट्रॅलिटी नाही आहे. दोघांना समान सर्व्हिस तर भेटत नाही आहे. तर हेच आहे नेट न्यूट्रॅलिटी, की सगळ्यांना सर्व्हिस समान मिळावी. ठीक आहे, तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, ठीक आहे, त्यांनी याची काळजी घ्यावी, त्यांनी सगळ्यांना इक्वल सर्व्हिस प्रोव्हाइड करावी. ठीक आहे, आणि हे प्रपोज्ड बाय कोलंबिया युनिव्हर्सिटी लॉ प्रोफेसर टिम वू. आता पुढे जाऊया. इन्क्लुझिव्ह इंटरनेट इंडेक्स. मित्रांनो, इन्क्लुझिव्ह इंटरनेट इंडेक्स लॉन्च बाय इकॉनॉमिक्स इंटेलिजंट युनिट. आणि जर पाहायला गेलो तर यामध्ये स्वीडन नंबर 1ला आहे आणि भारताचा रँक जवळजवळ 47वा आहे आउट ऑफ 100. तर 2020चा डेटा आपल्याकडे नाही आहे, कारण की त्यांनी अजून तरी लॉन्च नाही केला, पण 2019ची रँक आपल्याकडे आहे. पण मित्रांनो, फक्त आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की इन्क्लुझिव्ह इंटरनेट इंडेक्स ही इकॉनॉमिक्स इंटेलिजंट युनिट लॉन्च करतं. हे आकडे लक्षात ठेवायची गरज नाही आहे. ठीक आहे, आता हे एवढंच. आता पुढे AJ पॉलराज कमिटी. AJ पॉलराज कमिटी यांनी 5Gच्या यूज संबंधी रेकमेंडेशन्स दिल्या होत्या. ठीक आहे, 5G टेक्नॉलॉजी आणि त्याचा यूज त्यासंबंधी रेकमेंडेशन दिल्या होत्या. आता पुढे पाहूया. नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन. मित्रांनो, नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन हे डिजिटल इंडियाचा एक भाग होतं. त्याचप्रमाणे हे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अंतर्गत येतं. आणि याच्याबरोबर याला फायनान्स मिनिस्ट्रीने सुद्धा सपोर्ट केला होता. तर हे आहे नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन आणि हे पार्ट ऑफ डिजिटल इंडिया आहे. तर कॉमनली जर पाहायला गेलो तर नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन म्हणजे कसं की लोकांना डिजिटली अवेअर करावं, म्हणजे ऑनलाईन पेमेंट्स कसं करावं, किंवा कम्प्युटर कसे वापरावे, इंटरनेट कसं वापरावं, मोबाईल्स कसे वापरावे, ठीक आहे, यासंबंधी
त्यांना अवेअर करण्यात आलं, किंवा आपण असं म्हणू शकतो की त्यांना जागृत करण्यात आलं. आणि हे किती महत्त्वाचं आहे हे पटवून देण्यामध्ये नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन याचा वापर केला गेला. आता पुढे जाऊयात. PMG दिशा म्हणजेच प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान. आणि याचं जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान हे लार्जेस्ट डिजिटल लिटरसी मिशन इन द वर्ल्ड होतं. म्हणजे जगातलं सगळ्यात जास्त मोठं म्हणू शकतो, किंवा लोकांनी सगळ्यात जास्त पार्टिसिपेट केलेलं एका प्रकारचं डिजिटल लिटरसी मिशन हे होतं. ठीक आहे. आणि हे सुद्धा पाहायला गेलं तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत येतं. हे आहे प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान. मित्रांनो, मोस्ट ऑफ दी जर आपण पाहायला गेलो तर एखादी स्कीम काय आहे ती कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते हेच मुख्य करून आपल्याला करायचं असतं, कारण की त्याच्यावरच क्वेश्चन्स आपण जर पाहिले तर बनत असतात. आणि असं पण विचारू शकतात की त्याचं काम काय आहे. ह्या 3 गोष्टींच्या बाहेर मोस्ट ऑफ दी क्वेश्चन कधीही जात नाही, गेला तर चुकून. नाहीतर या 3 मोस्ट ऑफ दी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत एखाद्या स्कीम संबंधी, आणि आपण त्याच पाहत आहोत. आता डिजिटल विलेज प्रोग्राम, यालाच डिजिटल गाव असं सुद्धा म्हटलं जातं, आणि हे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत येतं. आता जर पाहायला गेलो त्याच्यामध्ये महत्त्वाचे बिंदू हे आहेत की कॉमन सर्व्हिस सेंटर. ठीक आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे काय की आता बघा, गावात शेतकरी आहेत, म्हणजे आपण म्हणतो की डिजिटल इंडिया करूया, पण डिजिटल इंडिया करण्यासाठी एक प्लॅटफॉर्मसुद्धा तयार करावा लागेल ना. म्हणजे गावच्या जे गावी लोक राहतात त्यांना काय कम्प्युटर येत नाहीत. भारतामध्ये अजून पण तीच परिस्थिती आहे, कम्प्युटर गावच्या लोकांना एवढं येतच नाही. आता मोबाईल्स आलेत म्हणून लोक शिकलेत, पण जर पाहायला गेलो तर कम्प्युटर वापरण्याचा आणि त्या सर्व्हिस ॲक्सेस करण्याच्या गव्हर्नमेंटचा असा लोकांचा तेवढा संबंध नाही आहे. तर भारताला डिजिटल कसं करायचं, आपण म्हणतो ना की डायरेक्ट मनी ट्रान्सफर टू द फार्मर्स अकाउंट, हे कसं आपण साधायचं, तर हेच होतं की कॉमन सर्व्हिस सेंटर. म्हणजेच काय केलं तर गव्हर्नमेंटने अशी कॉमन सर्व्हिस सेंटर्स प्रत्येक गावोगावी म्हणजे जिथे जिथे पॉसिबल होतं तिथे उभारली. आणि त्याचप्रमाणे या कॉमन सर्व्हिस सेंटरचा फायदा काय झाला की समजा कुठली जरी स्कीम आता आली, ठीक आहे, कुठलीही स्कीम आली जी समजा शेतकऱ्यांसंबंधी आहे किंवा सामान्य नागरिकांसंबंधी आहे. आता जे शेतकरी आहेत त्यांना जमत नाही आहे, म्हणजे आता आपण घरबसल्यासुद्धा त्या स्कीमला अप्लाय करू शकतो, पण ज्यांना जमत नाही आहेत, त्यांना येत नाही आहे, ती लोक कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जातात आणि त्यांना सांगतात. मग ती लोक त्यांना मदत करतात तो फॉर्म फिल करण्यासाठी, ते अप्लाय करण्यासाठी. तर याच बिंदूंचा किंवा याच गोष्टींचा वापर करून डिजिटल इंडिया, त्याचप्रमाणे डिजिटल विलेज यासारखे प्रोग्राम्स आणले गेले आणि त्याचा वापर भारताला डिजिटली अवेअर त्याचप्रमाणे डिजिटली स्ट्रॉंग करण्याचा एका प्रकारे आपण म्हणू शकतो ना या गोष्टींचा वापर करण्यात आला. आणि आपण जर पाहायला गेलो तर म्हणजे हे अविरत काम आहे आणि ते चालू आहे. जवळजवळ पाहायला गेलं तर हेच कॉमन सर्व्हिस सेंटरचा महत्त्वाचं कार्य आहे. आता हे पाहायला गेलं तर यालाच डिजिटल विलेज प्रोग्राम आणि डिजिटल गाव असं म्हटलं जातं. आणि हे कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत येतं. आता डिजिटल नॉर्थ ईस्ट विजन म्हणजे जे नॉर्थ ईस्ट स्टेट आहेत आपले, म्हणजे जवळजवळ पाहायला गेलो तर 7 सिस्टर्स आहेत, जे नॉर्थ ईस्टचे आपले राज्य आहेत, त्यांना डिजिटली कनेक्ट करणं एकमेकांच्या अंतर्गत. ठीक आहे. तर हे डिजिटल इंडियाचं एक मिशन आहे, म्हणजे एक थोडासा पार्ट आहे डिजिटल इंडियाचा. कारण की ते आपण पाहायला गेलो तर पूर्ण भारत हा एका बाजूला येतो आणि हे नॉर्थ ईस्टचे स्टेट एका बाजूला येतात. कारण की तेथील जी लोकं राहतात ती म्हणजे आपण म्हणू शकतो एका प्रकारे आदिवासी जमातीतली लोकं आहेत. ती लोकं एवढे डिजिटली साऊंड नाही आहेत, तर त्यांनासुद्धा या सोयीचा म्हणजे डिजिटल इंडियाचा फायदा व्हावा यासाठी त्यांच्यासाठी स्पेशल एक वेगळं डिजिटल नॉर्थ ईस्ट विजन आखण्यात आलेलं आहे. आणि 2022पर्यंत ते पूर्ण करण्याचा एम आपल्या गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे. हे सुद्धा अंडर डिजिटल इंडियाच येतं. आता मित्रांनो, हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो आपण जवळजवळ पाठ केल्याशिवाय होणार नाही आहे. तर हा आहे क्रिप्टोकरन्सी. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, ते एक प्रकारची डिजिटल करन्सीज असते. ठीक आहे. आणि ही डिजिटल करन्सी ब्लॉकचेन या टेक्नॉलॉजीचा वापर करून इम्प्लिमेंट केली जाते. तर मित्रांनो, ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीला जर पाहायला गेलो, जे ही डिजिटल करन्सी आणि ब्लॉकचेन याला RBIने आपण म्हणू शकतो सपोर्ट नाही केलेला आहे. म्हणजे जर कोणाकडे आपल्या बिटकॉईन्सच आपल्याला जर आपण ऐकूनच असू बाजारामध्ये बिटकॉईन्स, तर RBIने सांगितलं की कोणाकडे बिटकॉईन्स असतील तर ते लीगल नाही आहे, ते इलिगल आहे. कारण की आपली जी RBI आहे, आपण म्हणू शकतो ना आपली भारताची महत्त्वाची बँक, ती सगळी सूत्र होते. त्यांनी सांगितलं की यामध्ये ट्रान्झॅक्शन करणे, बिटकॉईन्समध्ये ट्रान्झॅक्शन करणे हे इलिगल आहे. तर त्यानुसार
भारतामध्ये ही प्रॉपर लिगली नाही आहे, पण ही ब्लॉकचेनची टेक्नॉलॉजी आहे तिचा वापर आपल्या बँक्स करत आहेत आपली सर्व्हिस चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे. तर ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि क्रिप्टोकरन्सी. ठीक आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरच ही क्रिप्टोकरन्सी आधारित आहे आणि क्रिप्टोकरन्सीज म्हणजे आपण बिटकॉइन हे उदाहरण त्याचं झालं. आता मित्रांनो, खूप सारे देश आहेत त्यांनी ऑफिशियली स्वतःच्या क्रिप्टोकरन्सी लॉन्च करून ठेवलेल्या आहेत. जर पाहायला गेलो त्यांची मी एक लिस्ट बनवली आहे, ती तुम्ही येथे पाहू शकता. हे बघा, हे येथे मी कंट्रीज लिहिले आहेत आणि येथे मी त्यांच्यासमोर बरोबर त्यांच्या स्वतःच्या क्रिप्टोकरन्सी लिहिल्या आहेत. तर पहिले आपण जर बघायला गेलो तर दुबई आणि UAE यांनी संयुक्तरित्या EM कॅश हे काढलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो. बघा, UAEमध्ये गेलो तर आपल्याला एमिरेट्स दिसतात. ठीक आहे, एमिरेट्स आहेत तिथे. तर EM कॅश म्हणजे एमिरेट्स कॅश असं लक्षात ठेवा, तर तुम्हाला लक्षात ठेवायला पण इझी जाईल. तर दुबई आणि UAE यांचं संयुक्तरित्या EM कॅश. आता पुढे पाहायला गेलं तर व्हेनेझुएला. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल तर व्हेनेझुएला ही अशी पहिली कंट्री आहे जिने स्वतः पहिला ऑफिशियली आपली क्रिप्टोकरन्सी लॉन्च केली. ही पहिली कंट्री आहे, कारण की जवळजवळ ती डबघायला आली होती आणि त्यामुळे त्यांनी हे लॉन्च केलं होतं व्हेनेझुएला. तर त्यांची क्रिप्टोकरन्सी आहे पेट्रो. आता पुढे पाहायला गेलं तर एस्टोनियाची आहे EST कॉईन. हे खूप इझी आहे लक्षात ठेवायला, कारण की त्या कंट्रीचं नावच पुढे आहे EST. परत रशिया. आता रशियाचं क्रिप्टोकरन्सीचं नाव आहे क्रिप्टो रुबल. आता रशियाची जर आपण करन्सी पाहायला गेलो, आपली कशी रुपया आहे, तर ही त्यांची रुबल आहे. तर तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता क्रिप्टो रुबल. हां. आणि त्यानंतर जपानची काय आहे तर जे कॉईन. हे पण खूप इझी आहे लक्षात ठेवण्यासाठी. पण स्वीडनची क्रिप्टोकरन्सी आहे ई क्रोना. तर ही आपल्याला पाठ करावी लागेल, ई क्रोना. ठीक आहे. आपण अशी लिस्ट पाहून घेतलेली आहे मित्रांनो, ही नक्की पाठ करून ठेवा, कारण की जोड्या लावायला हे येऊ शकतं. आपण 100% नाही म्हणू शकत, पण खूप चान्सेस आहेत की हे येईल आणि हे आय थिंक तुम्हाला कुठे मिळणार नाही. जर तुम्ही स्वतः हे कुठे शोधलं तर मिळेल. आता पुढे जाऊया आपण. नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कोणाच्या अंडर येतं? हे मिशन नीती आयोगच्या अंतर्गत येतं. ठीक आहे. नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता पुढे जाऊया. ग्रॅव्हिटी रॅट. मित्रांनो, ग्रॅव्हिटी रॅट हा एक कम्प्युटर व्हायरस आहे. तर क्वेश्चन इझिली येऊ शकतो की ग्रॅव्हिटी रॅट आता बातम्यांमध्ये होतं, तर ते काय आहे किंवा ग्रॅव्हिटी रॅट कशा संबंधी आहे, तर कम्प्युटर व्हायरस आहे. ठीक आहे. तर असं आपण लक्षात ठेवू शकतो. आता पुढे जाऊया. तर परमशिवाय. तर मित्रांनो, परमशिवाय पाहायला गेलो, हा एक सुपर कम्प्युटरच्या कॅटेगरीमध्ये येणारा एक कम्प्युटर आहे. तर परम 8000 हा भारताने इंडिजिनियसली म्हणजे स्वतः बनवलेला एक सुपर कम्प्युटर होता. तो बनवण्यामध्ये CDAC आणि त्याचप्रमाणे IIT BHU यांचं महत्त्वाचं योगदान होतं. तर मित्रांनो, दरवर्षी टॉप 500 अशी एक लिस्ट काढली जाते दर वर्षातून 2दा. तर त्यामुळे जर पाहायला गेलो तर भारताचे एकूण जवळजवळ 5 सुपर कम्प्युटर्स आहेत. त्यामध्ये जर 2 भारताचे सध्याचे सुपर कम्प्युटर्स त्यामध्ये आहेत, तर त्यांचं नाव आहे तर प्रत्युष आणि मिहिर असे 2 लेटेस्ट आपले सुपर कम्प्युटर्स आहेत. प्रत्युष आणि मिहिर. ठीक आहे. तर हे 2 सुपर कम्प्युटर्स आहेत आपले भारताचे सध्या लेटेस्टमध्ये जे फास्ट आहेत भारतामध्ये. आणि एकूण 5 भारतीय सुपर कम्प्युटर्सची नावं या टॉप 500च्या लिस्टमध्ये आहे. आणि याच्यामध्ये टॉप कोणी केलं आहे तर USA. आणि टॉप 500च्या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त सुपर कम्प्युटर कुठल्या देशाचे असतील तर ते चायनाचे असतील. आता ते हे असं आहे परमशिवाय. आणि परमशिवाय आपला म्हणजे सुपर कम्प्युटर आहे जो परम 8000 नंतर इन्व्हेंट केला गेला. तर असंच आहे. आता पुढे जाऊया. पॅरिस कॉल फॉर सायबर सिक्युरिटी. आता पुढे जाऊया. टेक्निकल टेक्स्टाईल. तर टेक्स्टाईल फॉर टेक्निकल पर्पज म्हणजेच जे आपण वस्त्र तयार करतो तर ते एका स्पेसिफिक इंटेन्शनसाठी, म्हणजे जर उदाहरण घ्यायला झालं तर मित्रांनो, पहिले बघा जो जीन्सचा कपडा होता ना ते खाणकामामध्ये वापरत असत, तर नंतर ती स्टाईल झाली. तसंच कुठलाही कपडा एका स्पेसिफिक कार्यासाठी तयार करावा. जसं की PPE किट आपण जर आता पाहतो कोविडच्यामध्ये, ते डॉक्टर लोक वापरतात कुठल्या पण बॅक्टेरियापासून किंवा बॅक्टेरियापासून वाचण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसंच टेक्निकल टेक्स्टाईलसुद्धा एका क्षेत्रासाठी स्पेसिफिक असं बनवलं जाईल, म्हणजे मेडिकल म्हणा किंवा जिओ टेक्स्टाईल म्हणा, ॲग्रोच्या म्हणजे ॲग्रिकल्चरच्या कामासाठी असं त्याचा निर्मिती केली जाईल. तर त्याला टेक्निकल टेक्स्टाईल असं म्हटलं जातं. आता पुढे जाऊया मित्रांनो. सायक्लोन 30 ह्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सायक्लोन 30 ही एक
कॅन्सर ट्रीटमेंट आहे. ठीक आहे, रिलेटेड टू कॅन्सर, एवढंच लक्षात ठेवा, बाकी काय लक्षात ठेवण्यासारखी याच्यात गोष्ट नाही आहे. सायक्लोन 30. आणि वायू. मित्रांनो, वायू म्हणजे जर याचा फुल फॉर्म पाहायला गेलं तर विंड प्युरिफिकेशन या संबंधी आहे. म्हणजेच विंड ऑगमेंटेशन प्युरिफाईंग युनिट असं याचं फुल फॉर्म आहे. मी इथे लिहिलेलं आहे, वाचू शकता. विंग ऑगमेंटेशन प्युरिफाईंग युनिट. तर पाहायला गेलं तर मित्रांनो, एक विंड प्युरिफिकेशन म्हणजे वायू शुद्धी करणारी एक मशीन आहे, जी आता सध्या दिल्लीमध्ये वापरली जाते आणि ती मुंबईमध्ये सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे, वापरायला सुरुवात केली गेलेली आहे. तर मित्रांनो, जी दूषित हवा आहे ती 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 साफ करण्याचं कार्य हे करत असते. म्हणजे धुळीकण म्हणा किंवा जे जे आपण म्हणू शकतो ना, गाड्यांमधून निघतात जे खतरनाक वायू आपण म्हणू शकतो किंवा घातक गॅसेस निघतात, ते प्युरिफाय करण्याचे कार्य हे वायूचं मशीन करत असतं. ठीक आहे, तर हे सुद्धा मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि अर्थ अँड सायन्स यांच्या अंतर्गत येतं. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ अर्थ अँड सायन्स आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट यांच्या अंतर्गत हे वायू येतं. ठीक आहे, आता पुढे जाऊया. तर आता एरोजेल. मित्रांनो, एरोजेल ही टेक्नॉलॉजी कशासाठी वापरली जाते, तर वापरली जाते म्हणजे हिचा वापर केला जाणार आहे. तर मित्रांनो, म्हणजे जो आपण इलॉन मस्क पाहतो, तर इलॉन मस्क हा एक असा आपण म्हणू शकतो विचारवंत आहे किंवा असा एक म्हणजे वेगळाच आपण म्हणू शकतो मनुष्य आहे की ज्याचे विचार आउट ऑफ द बॉक्स असतात नेहमी. तो आता विचार करतायत की स्पेस टुरिझम सुरू करावं. म्हणजे आपण कसं म्हणजे आपण म्हणू शकतो आता एखादा व्यक्ती मुंबईमध्ये राहतोय तर तो पुण्यामध्ये जाऊन फिरून येतो, तर तसं त्यांचं एम आहे की आपण स्पेस टुरिझम सुरू करावं. आता समजा तो विचार करतो की स्पेस टुरिझम करावा. आता त्यांनी काय विचार मांडलेत की समजा एखाद्याला तिकडे राहावंसं वाटलं तर एरोजेल ही एक टेक्नॉलॉजी आहे की तिचा वापर करून आपण कुठल्या तरी ग्रहावर राहण्याचा एक म्हणू शकतो असं एन्व्हायरमेंट, वातावरण तयार करू शकतो की जे पृथ्वीसारखं असेल. ठीक आहे, तर यासंबंधी एरोजेल टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे इट विल बी यूज्ड टू क्रिएट अ ग्रीन हाऊस लाईक हॅबिटॅट फॉर ह्युमन कॉलोनाइज. म्हणजे जे आपण लोक आहोत त्यांना तिथे बसवण्याचे, तिथे राहण्याला एक वातावरण बनवण्यासाठी या एरोजेलचा वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे, तर ही आहे एरोजेल. आता अल्कलाइन फॉस्फेट. हे अल्कलाइन फॉस्फेटचा वापर काय होतं की मिल्क फ्रेशनेस चेक करण्यासाठी. तर हे एक पेपर सेन्सर असतं, म्हणजे आपण लिटमस पेपर कसा म्हणतो त्या संबंधी आहे हे, म्हणजे तसंच आहे हे. तर पेपर सेन्सर टू डिटेक्ट मिल्क फ्रेशनेस बाय चेकिंग इट्स एन्झाईम. ठीक आहे, तर हे आहे अल्कलाइन फॉस्फेट. आता पुढे पाहायला गेलं तर लिगो. म्हणजे ह्या लिगोचा जर आपण पाहायला गेलो तर UPSCने याच्यावर क्वेश्चन विचारला होता. तर मित्रांनो, लिगो म्हणजे काय, तर लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटर. ठीक आहे, तर पाहायला गेलो त्याची 3 स्टेशन महत्त्वाची आहेत. 2 अमेरिकेमध्ये आहेत आणि एक भारतामध्ये आहे. भारतातील महाराष्ट्रामध्ये हिंगोली येथे एक त्याचं स्टेशन आहे. तर मित्रांनो, याचा वापर कशाला केला जातो, तर ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे, तर हे असं आहे लिगो. आता हायड्रोजन CNG. मित्रांनो, यासंबंधी सुद्धा UPSCने क्वेश्चन विचारला होता की हायड्रोजन CNG. आता जर पाहायला गेलो तर हायड्रोजन CNGवर चालणाऱ्या बसेस दिल्लीमध्ये चालू गेलेल्या आहेत. 1-1.5 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. चालू केल्या गेल्या होत्या. आणि जर आपण पुढे पाहायला गेलो तर हायड्रोजन CNG मुळे प्रदूषणसुद्धा कमी करण्यामध्ये आपण म्हणू शकतो काही अंशतः प्रमाणात आपल्याला यश मिळालेलं आहे. त्यामुळे CNGचा ज्या बस चालतात CNGवर त्याचा परफॉर्मन्ससुद्धा वाढवण्यामध्ये याची मदत होते. ठीक आहे, तर असा आहे हा हायड्रोजन CNG. आता पुढे जाऊया. वर्ल्ड फर्स्ट हायड्रोजन फ्यूल सेल पॉवर ट्रेन ही जर्मनीमध्ये सुरू करण्यात आली आहे. आणि हे आय थिंक एवढा महत्त्वाचा क्वेश्चन नाही आहे, पण तुम्ही वाचून फक्त पाठ करा की वर्ल्ड फर्स्ट हायड्रोजन फ्यूल सेल पॉवर ट्रेन कुठे सुरू झाली, तर जर्मनीमध्ये. आता अप्सरा यू. मित्रांनो, अप्सरा यू हे अपग्रेडेड व्हर्जन आहे एका रिॲक्टरचे. ठीक आहे, तर हा रिॲक्टर कुठे आहे, तर बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये आहे. तर मित्रांनो, माझे एक मित्र आहे त्यांचे वडील ॲक्च्युली बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करतात, म्हणजे मुंबईमध्ये स्पेसिफिक, जिथे ते हे रिॲक्टर किंवा हे सगळे आहेत त्याच ठिकाणी त्यांची राहायची किंवा आपण म्हणतो ना क्वार्टर्स आहेत. तर त्यामुळे प्रॉपर एक मिलिटरी बेस असतो ना, तसं त्यांचं प्रॉपर वातावरण असतं. आणि मी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो आहे.
तर अप्सरा यू हे स्पेसिफिक कुठे लोकेटेड आहे, तर मुंबईमध्ये BARC मध्ये, बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये. ठीक आहे. आणि हे एक रिॲक्टर आहे. आता पुढे जाऊया. अकॅडमिक लोमोसोव. अकॅडमिक लोमोसोव हे एक प्रकारचं न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. हा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. ह्याची खासियत ही आहे की हा वर्ल्ड फर्स्ट फ्लोटिंग न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. म्हणजेच हा अशी व्यवस्था केलेली आहे की हा समुद्रावर तरंगतो. ठीक आहे. तर हा पहिला तरंगता एक पॉवर प्लांट आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. आणि याला बनवलं कुणी आहे, तर रशियाने. तर मित्रांनो, जे पर्यावरण प्रेमी आहेत त्यांनी हा एक पर्यावरणासाठी, त्याचप्रमाणे मनुष्य जातीसाठी सुद्धा एक धोका, याला एक असं धोक्याचं इंडिकेशन दिलेलं आहे की कारण की काही होऊ शकतं, कुठे लाटा येईल, कुठे काही होऊ शकतं. आणि ते जर प्रॉपर मॅनेज नाही झालं तर कुठे कोलॅप्स होऊन त्या रेडिएशन्स बाहेर येऊ शकतात. आणि हे खरोखरच मनुष्य जातीला खूप हानिकारक होऊ शकतं. कारण की हिरोशिमा आणि नागासाकी यांसारखी खूप वाईट उदाहरणं आपल्या समोर आहेतच. आता पुढे जाऊया. ग्राफेन. तर ग्राफेन जर पाहायला गेलो तर हे एक अल्टरनेटिव्ह मटेरियल आहे. म्हणजेच लिथियम आयन बॅटरीला एक ऑप्शन आहे. ठीक आहे. तर हा पाहायला गेलो तर याची हाय स्ट्रेंथ आणि कंडक्टिव्हिटीसुद्धा चांगली आहे ॲज कम्पेअर टू द लिथियम आयन बॅटरी. तर लिथियम आयन बॅटरीला एक ऑप्शन आहे हा ग्राफेन. ठीक आहे. आणि याला मिरॅकल मटेरियलसुद्धा म्हटलं जातं. तर असा आहे हा ग्राफेन. बॉन्डी बॉन्ड्स. मित्रांनो, बॉन्डी बॉन्ड्स असा क्वेश्चन आलं तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जगातला पहिला असा हा बॉन्ड आहे की जो प्रॉपरली पाहायला गेलो तर जो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर बेस्ड आहे. ठीक आहे. तर बॉन्डी बॉन्ड्स आहे हा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर बेस्ड आहे. आणि त्याला कुणी काढलं आहे, तर वर्ल्ड बँकने काढलं आहे. ठीक आहे. तर असं पण येऊ शकतं की बॉन्डी बॉन्ड्स लॉन्च बाय वर्ल्ड बँक. ठीक आहे. आणि हा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर बेस्ड आहे, पहिला बॉन्ड आहे जगातला. त्यामुळे हा असे क्वेश्चन्स असतात ते करून ठेवले पाहिजे. कारण की मेन म्हणजे काय की ते वर्ल्ड बँकशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आणि मेन म्हणजे तो ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आहे. आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जवळजवळ 2 ते 3 वर्ष खूप न्यूजमध्ये होती. थर्मल बॅटरी प्लांट. ठीक आहे. तर वर्ल्ड फर्स्ट थर्मल बॅटरी प्लांट हा आंध्र प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. जगातला पहिला थर्मल बॅटरी प्लांट हा आंध्र प्रदेशमध्ये स्थित आहे. रोएडिओ हा एक ट्रॅफिक रोबोट आहे, पुणे पोलीस यांचा. ठीक आहे. तर मित्रांनो, पंजाब पोलिसांनी सुद्धा एक ट्रॅफिक रोबोट काढला आहे. तर त्यांचं तुम्ही नाव मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचप्रमाणे केरळ पोलिसांचा सुद्धा एक रोबोट आहे जो म्हणजे आपण समजा पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर पोलीस स्टेशनमधील वेगवेगळे डिपार्टमेंट किंवा त्यासंबंधी माहिती देणारा एक तो रोबोट आहे. त्याचंसुद्धा नाव तुम्ही मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तर रोडिओ हा ट्रॅफिक रोबोट आहे कोणाचा, पुणे पोलिसांचा. ठीक आहे. आता पुढे जाऊया. हायपरलूप. तर ट्रान्सपोर्टेशन व्हॅक्यूम आहे हे. म्हणजे जर तुम्ही न्यूज पाहिली असेल तर मागच्या वर्षी देवेंद्र फडणवीस भेटायला गेले होते या कंपनीच्या ओनर्सला भारतामध्ये आणण्यासाठी. ठीक आहे. मुंबईमध्ये, आय थिंक मुंबईमध्येच यांचं प्रोजेक्ट हा लॉन्च होणार होता. पण आय थिंक आता हा होणार नाही आहे. कारण की यासंबंधी काही डिक्लेरेशन काही आले नाही आहे. ह्यालाच हायपरलूप प्रोजेक्ट म्हणतात. आणि हे कसं असतं की एक टनल असतो, त्यामधून एक जे आपण ट्रेन्स असतात त्या हायपर स्पीडने ॲज कम्पेअर टू नॉर्मल किंवा जे आपण म्हणतो बुलेट ट्रेन त्याच्या लेवलला किंवा त्यापेक्षाही वेगवान आपण म्हणू शकतो की ही व्हॅक्यूम टेक्नॉलॉजी वापर करून ट्रान्सपोर्टेशन सिस्टम डेव्हलप केली गेलेली आहे. ठीक आहे. ती फर्स्ट इंडियामध्ये आता इम्प्लिमेंट होणार होती, पण ते आता डिले झाले. ठीक आहे. आता पुढे जाऊया. ओनिर TM ट्रेडमार्क. ओनिर TM. ठीक आहे. वॉटर डिसइन्फेक्शन सिस्टम. ओनिर TM ही एक वॉटर डिसइन्फेक्शन सिस्टम असून, ठीक आहे. तर मित्रांनो, सध्या जर पाहायला गेलो तर लेस पॉल्युटिंग फायर क्रॅकर्स हे न्यूजमध्ये होते. तर त्यांची नावं आहेत सफल, स्टार आणि श्वास. ठीक आहे. तर हे 3 महत्त्वाचे होते, हे लक्षात ठेवा. नाव आहेत सफल, स्टार आणि श्वास. तर टेलिरोबोटिक सर्जरी. मित्रांनो, टेलिरोबोटिक सर्जरी जर पाहायला गेलो तर जगामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये करण्यात आली हार्ट सर्जरी, टेलिरोबोटिक सर्जरी. ठीक आहे. यामध्ये डॉक्टर्स एका रोबोटिक आर्मचा वापर करतात ऑपरेशन करण्यासाठी. ठीक आहे. हिला टेलिरोबोटिक सर्जरी असं म्हटलं जातं. ट्रेन 1B हे खूप इम्पॉर्टंट आहे. इंडियाज फर्स्ट इंजिनलेस ट्रेन, 100% मेड इन इंडिया.
सेल्फ प्रोपेल्ड इंजिन लाईक मेट्रो. तर मित्रांनो, हे ट्रेन 1B ही अशी एक इंजिनलेस ट्रेन आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तर येऊ शकतं की ट्रेन 1B काय आहे, ते इंजिनलेस ट्रेन आहे. उन्नती, इस्रो मिशन फॉर नॅनो सॅटेलाइट. ठीक आहे, उन्नती हे जर असं होऊ शकतं की उन्नती सीम्स इन न्यूज रिलेटेड टू इस्रो मिशन. ठीक आहे, रिलेटेड टू नॅनो सॅटेलाइट. तर मित्रांनो, कलाम सॅट हा एक सुद्धा नॅनो सॅटेलाइट होता. ठीक आहे, हा 3D प्रिंटेड सॅटेलाइट होता. तर अशा प्रकारे हा एक नॅनो सॅटेलाइट होता. आणि शक्ती हा भारतातील पहिला मायक्रोप्रोसेसर होता जो भारताने स्वतः बनवला होता. ठीक आहे, भारतीय सायंटिस्टने. तर अशा प्रकारे आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे महत्त्वाचे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स पाहून घेतलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताना तुम्हाला समजलं असेल की मी खूप काही टॉपिक्स आहेत ते स्किप केलेले आहेत. तर मित्रांनो, ते मी मुद्दामून स्किप केलेले आहेत कारण की जर पाहायला गेलो तर त्याचा वापर आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने नाही होणार आहेत, असे ते करंट अफेअर्स होते. आणि कारण की माझं काय म्हणणं आहे की कुठलीही अनरिक्वायर्ड किंवा म्हणू शकतो की आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने जी गोष्ट नाही आहे तिचा अभ्यास करणं व्यर्थ आहे. ठीक आहे, त्यामुळे मी ते मुद्दामून स्किप केलेलं आहे. आणि प्रॉपर तुम्ही असा विचार ना करू की ते मी स्किप केले आहेत आणि ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होते, तर हा पूर्ण व्हिडिओ बघणं निरर्थक आहे. तर मित्रांनो, मी हेच केलं आहे की तुमचा टाईम वाचावा यासाठी निरर्थक जे करंट अफेअर्स आहेत, जे तुमच्या कामाचे नाहीत, जे इतर एक्झामच्या कामाचे आहेत, तेच मी इम्पॉर्टंट जे MPSC आणि UPSC यासारख्या एक्झामसाठी जे करंट अफेअर्स इम्पॉर्टंट आहेत तेच मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. ठीक आहे, तुम्ही असा विचार नका करू की हे प्रॉपर हा व्हिडिओ जात नाही आहे. हा व्हिडिओ प्रॉपरच जातो आहे, पण जे या परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यास केला पाहिजे तेच मी करंट अफेअर्स तुमच्यासमोर आणतो आहे. एकदम डिटेल्ड ॲनालिसिस आपण करणार आहोत पुढेसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.